एका वर्षानंतर सण आमचा येतोय, मातीच्या पिटाऱ्यातून देव आकार घेतोय. अरे ओरडून सांगा त्या महाराष्ट्राला थोड्याच दिवसात ते थांब असं नाही आधीपासून बघा. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजचा पहिला व्हिडिओ होणार आहे, ते पण 2025 मधला. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं, कारण आपण अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आता जोपर्यंत आपला गणपती बाप्पा येऊन जात नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे गणपती बाप्पाचे 2025 मधले व्हिडिओ राहणार आहेत. आणि आपली 2024 सुद्धा सिरीज आहे, ती सुद्धा सिरीज नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जर तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही कोणतीही प्रॉब्लेम आली तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली इंस्टाची आयडी दिलेली आहे, तुम्ही बिंदास इंस्टाला मेसेज करू शकता. काही सुद्धा प्रॉब्लेम आहे तर बिंदास मेसेज करा, तुम्हाला 100% रिप्लाय मिळणार, ही माझी गॅरंटी आहे. आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाला फॉलो सुद्धा नक्की करा, नवीन पेज आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर गणपती बाप्पाच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. एका वर्षानंतर सण आमचा येतोय, मातीच्या पिटाऱ्यातून देव आकार घेतोय. अरे ओरडून सांगा त्या महाराष्ट्राला थोड्याच दिवसात आमचा लाडका बाप्पा येतोय. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, मी आलेटा मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटमार्क प्रीसेट आहे आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट आहे. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपले प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करायचा काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खूप जण प्रॉब्लेम येतच आहे. तर सिम्पली तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेटा मोशन. अगोदर 1 नंबरचा व्हिडिओ बघा. जर 1 नंबरचा व्हिडिओ बघून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर 2 नंबरचा व्हिडिओ बघा, कारण 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप आपला जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केलेला आहे. तर 2 नंबरचा व्हिडिओ आहे तर एडिटिंगचा, पण एडिटिंगच्या स्टार्टिंगला मी काय केलेलं आहे, जे आपलं प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगितलेलं आहे, ट्रिक सांगितलेलं आहे. त्यामुळे 2 नंबरचा व्हिडिओ बघा, 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. खूप जण 2 नंबरचा व्हिडिओ बघून सुद्धा म्हणत आहेत, पण काय करतात गाईज, 2 नंबरचा व्हिडिओ कोणी चांगला बघतच नाही, स्टार्टिंग पॉईंटलाच आहे. त्यामुळे लक्ष देऊन बघा. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर गाईज, बिटमार्क प्रीसेटमध्ये फक्त एक सॉन्ग आणि एक ग्रुप आहे. आता सिम्पली काय करायचं, आपल्याला यामध्ये फोटोज ॲड करायचे, व्हिडिओ ॲड करायचे. आता सिम्पली काय करायचे, 12.29 सेकंदापाशी यायचे. आता इथून आपल्याला जितकी काही बीट आहे समोरचे, या सर्व बीटला आपल्याला फोटोज ॲड करायचे. तर सिम्पली काय करायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि मी अशा प्रकारे जी फाईल दिली असेल फोटोंची, काय मटेरियल फाईल आपल्या टेलिग्रामवरती, ती सिम्पली झिप फाईल ओपन करून घ्या आणि ती अनझिप करा, त्याच्यानंतर डाउनलोड करा, काय विषय नाही. आणि यामधले फोटोज ॲड करून घ्या. तर काय मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपल्या सर्व बीट वाईज फोटोज ॲड केलेले आहेत. तर मी फोटो डायरेक्ट एकदम फिल्टर कंपोजिशन एरियामध्ये ॲड केलेला आहे. जेव्हा तुम्ही फोटोज ॲड करता तर सिम्पली फोटोज आहे तो ह्या फॉर्मॅटमध्ये फोटो ॲड होतो. तर याला फिल्टर कंपोजिशन म्हणजे याला बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचं, वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचे. इथं ऑप्शन आहे बघा, फिल्टर कंपोजिशन एरिया, सिम्पली यावरती क्लिक करायचे. तर आपला फोटो एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्या, एकदम फिल्टर कंपोजिशन एरिया म्हणजे फिल्टर कंपोजिशन एरियाच्या साह्याने मदतीने. आता सिम्पली आपण अशा प्रकारे फोटोज तर ॲड केलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे इथे 0 सेकंदापाशी. आता सिम्पली आपण जे इथं ऑलरेडी तुम्हाला लिरिक्स दिलेले आहेत, तर काय करायचं, या लिरिक्सला आपल्याला फोटो म्हणजे लिरिक्सला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. तर सिम्पली ग्रुप 1वरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपवरती जायचे आणि एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर काय करायचे, आपल्याला 1 नंबरच्याच ग्रुपपाशी थांबायचे, इफेक्टवरती जायचे, ॲड इफेक्टवरती जायचे, इफेक्ट मारायचा वाईप नावाचा. तर वाईप नावाचा इफेक्ट सर्च मारल्याच्यानंतर 1 नंबरचा इफेक्ट येणार आहे अशा प्रकारचा. यावरती क्लिक करायचं, अशा प्रकारे काही तुम्हाला इफेक्ट इथं बघायला मिळतील. तर खाली 3 नंबरला इफेक्ट आहे बघा, ट्रान्झॅक्शन इन राईट. तर यावरती क्लिक करायचे. तर आपला हा इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे. परत बॅकला यायचं आहे, इफेक्टवरती ॲड इफेक्टवरती जायचं आहे, वरी सर्चवरती क्लिक करायचे, स्ट्रिप्स नावाची सर्च मारायचं, कोणता स्ट्रिप. अशा प्रकारे स्ट्रिप नावाचा इफेक्ट सर्च मारल्याच्यानंतर इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर या इफेक्टला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर काउंटला काय करायचं आहे, काउंटला आपल्याला एकदम 0 ठेवायचं आहे, थोडं अलीकडे यायचं आहे. अशा प्रकारे इथं पेसवरती जायचं आहे, पेसवरती आल्याच्यानंतर इथं एक की द्यायची आहे सेंटरला.
थोडंसं समोर यायचं, एकदम लास्टला पण जायचं नाही. इथे एक की द्यायची. या कीला काय करायचं आहे, आपल्याला याची जे लेंथ आहे ती वाढवायची आहे. तर लेंथ काय करायची, एक 70% ठेवून घ्या अशा प्रकारे. आणि याचा कलर आहे तो कलर चेंज करून घ्या. तो सुद्धा कलर ठेवून घेऊ शकता, काय विषय नाही. खाली स्मूथिंगवरती यायचं. स्मूथिंगवरती आल्याच्यानंतर करायचं आहे, याची स्मूथिंग आहे ते 104 ते 3% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला हा इफेक्ट तर बनवून रेडी होणार आहे. आता बॅकला यायचा हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं आहे, कलर नेपलवरती यायचं आहे. तो कलर आहे तो आपल्याला कलर चेंज करायचा आहे. कलर चेंज केल्यानंतर थोडं समोर यायचं आहे 2 नंबरच्या आपल्या लेअरवरती, यावरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. कलर नेपलवरती त्याचा कलर चेंज करायचा आहे. तर याच प्रकारे आपल्याला सर्व काय करायचं, इफेक्ट पेस्ट करायचे प्रत्येक लिरिकला. आणि याचा जो कलर आहे ते कलर आपल्याला चेंज करायचा आहे. तर आपण इफेक्ट पेस्ट करून कलर चेंज करून घेऊयात. तर इफेक्ट तुम्हाला मी बरोबर सांगितलं आहे कसं ॲड करायचं कसं नाही, त्या प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्या. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषा सांगतोय, आणखीन काय पाहिजे. अशाच प्रकारे तुम्ही एडिटिंग शिकत राहा, काही विषय नाही. फक्त मला पण सपोर्ट करत राहा. तर मला सपोर्ट न करता एडिटिंग शिकताल, मी एकटा बसायचं इकडं. तर अशा प्रकारे कलर चेंज करायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आणि लास्टला काय इफेक्ट पेस्ट केला तरी चालणार आहे, कलर वाईटच ठेवा, काही विषय नाही. तर आता अशा प्रकारे आपण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे केल्याच्यानंतर काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे. आता बॅकला आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथं एक तुम्हाला व्हिडिओ दिला असेल 0 सेकंदापाशी थांबायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं. तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो. तर गाईज अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. तर सिम्पली या व्हिडिओला अगोदर तर ॲड करून घ्यायचं आहे. आणि ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे. आणि याची जो ऑपोसिटी आहे ती आपल्याला कमी करायची, एक 20% ठेवून घ्या, 20 ते 21%. बॅकला यायचं आहे. आणि हा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओला काय करायचं आहे, आपला जो ग्रुप 1 आहे या ग्रुप 1च्या या खाली घ्यायचा आहे. तर याला आपण ग्रुप 1च्या खाली ठेवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला जो ग्रुप आहे तो वर येणार आहे, म्हणजे लिरिक्स आपले वर येणार आहेत. आता काय करायचं, काय आपल्या या फोटो आहेत या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे. तर आता इथून तुम्ही व्हिडिओ अगोदर काय वॉच केला नाही, पण इथून म्हणजे व्हिडिओ आपला संपूर्ण वॉच करा, तेव्हाच तुम्हाला सर्व इफेक्ट आपल्याला बरोबर कळणार. तर आता बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. आणि लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, 2 नंबरच्या इफेक्टवरती यायचं आहे. हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तर आता इफेक्ट कॉपी करायचा कसा, तर सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट इथं आडव्या 3 डॉट असतील खाली बघा अशा प्रकारे. तर यावरती क्लिक करायचे, कॉपी इफेक्ट करायचे, बॅकला यायचं आहे. आपला जो व्हिडिओ आहे म्हणजे बिटमार्क प्रीसेट आहे यावरती यायचं आहे. समोर यायचं आपल्याला या फोटोंपाशी. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 नंबरचा फोटो बघायला मिळणार आहे. याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे काय करायचं, त्याच्या समोरचा फोटो सोडायचा, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे बघा, मधला फोटो सोडायचा आपल्याला, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण एक फोटो ॲड करून घेऊयात. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर हा 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला अगोदर कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत तो व्हिडिओवरती यायचा आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपले जे फोटो आहे त्या फोटोंपाशी यायचं आहे. हा आपला 1 नंबरचा फोटो आहे बघा, ह्या 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथून थोडं लक्ष द्यायचं, इथून थोडा आता विषय खूप वेगळा होणार आहे. तर का आपण ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे, याच्या समोरचा फोटो काय करायचा, हा फोटो सोडायचा आहे. ह्याच इफेक्टपाशी यायचं आहे. आपण जो अगोदर इफेक्ट ॲड केला होता या इफेक्टच्या समोर यायचं आपल्याला. अशी या इफेक्टच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपण काय केलं, इथं हा इफेक्ट पेस्ट केला आहे, याच्या समोरचा फोटो सोडलेला आहे, याच्या अगोदर इफेक्ट पेस्ट केला होता त्याच्या समोर यायचं आहे. सिम्पली इथं यायचं आहे, हा इफेक्ट सोडायचा, ह्याच्या समोरचा एक फोटो सोडायचा आहे. ह्या इफेक्टच्या समोर यायचं आपल्याला, इथं हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. आणि काय करायचं, इथं हा फोटो सोडायचा, ह्या फोटोला सोडून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्हाला समजलं का? समज नसेल तर डबल बघा, काय विषय नाही. आपण जो आता इफेक्ट पेस्ट केला आहे तर हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर ह्या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. याच्या समोरचा आहे बघा हा इफेक्ट, म्हणजे हा जो इफेक्ट आहे हाच इफेक्ट लक्षात ठेवायचा आहे. याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं नाही, बरोबर. समोर यायचं आहे, आपण हा इफेक्ट बघा, हा इफेक्ट आलेला आहे अगोदर ॲड केलेला, तर या फोटो समोर हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली याच्यासमोर हाच इफेक्ट मला बघायला मिळणार आहे, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. डबल हाच इफेक्ट येणार आहे, याच्यासमोर फोटो पेस्ट करायचा आहे. म्हणजे तो जो इफेक्ट आहे
तो इफेक्ट एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्याच्या दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा नाही. तर बघा इथं हा इफेक्ट आहे, इथं नाही. इथं हाच इफेक्ट आहे बघा, अशा प्रकारे इथं नाही आहे, इथं आहे इथं नाही. अशा प्रकारे समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर करायचं आहे हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे. आता आपले जितके काय फोटो राहिले आहेत तर त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर सिम्पली आपण इफेक्ट पेस्ट करून देऊया, काय विषय नाही. तर अशा प्रकारे 2-3 फोटो आहेत ते उरणार. तर या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करायच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे एक 12.29 सेकंदापाशी. तर इथे एक आपल्याला फोटोला म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे याला एक शॅडो ॲड करायची आहे. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करायचं आहे. खाली कलर आणि फिलवरती यायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती यायचं आहे. ग्रेडियंटवरती आल्याच्यानंतर यायचं, हा जो ब्लॅक आहे या ब्लॅकला काय करायचं, खालती ठेवायचं आहे, व्हाईटला वरती घ्यायचं आहे. ब्लॅकला एकदम सेंटरला ठेवून घ्या. अशा प्रकारे सेंटरला ठेवल्याच्यानंतर काय करायचं आहे, खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे. त्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली शॅडो बनून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. आपल्या शॅडोची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर तुम्हाला थोडीफार शॅडो वगैरे एडिट करायची असेल तर कलर फिलवरती यायचं, इथून एडिट करून घ्यायची. तर सिम्पली काय करायचं, आपलं तुम्हाला एक खाली आपल्या डाउनलोड मटेरियलमध्ये आणखीन एक PNG दिलेला असेल, बाप्पा येतो लवकरच म्हणून, तर तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर काहीच अशा प्रकारचा हा आपल्याला PNG बघायला मिळणार आहे. तर ह्या PNGचा मागचा बॅकग्राऊंड करण्यासाठी काय करायचं आहे, या PNG वरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इथं वरीच ना आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, क्रोमा की नावाचं, यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, तर ग्रीन कलर असेल यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला हा कलर जर मिळत असेल तर वर इथं पेन्सिलचा आयकॉन आहे बघा, यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा प्लस या कलरवरती क्लिक करायचं आहे. इथं वरी कलर आहे बघा, यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इथं खाली अशा प्रकारे हा कलर येऊन जाणार आहे, आणि आपलं जे PNGचं मागचं बॅकग्राऊंड आहे ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जाणार आहे. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे, आपली जी PNG आहे याची लेंथ वाढून घ्यायची. PNG अशा प्रकारे सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. तर गाईज आपला व्हिडिओ ऑलमोस्ट तर रेडी झालेलाच आहे. तर गाईज काय करायचं, आपल्याला या व्हिडिओला आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं ऑप्शन आहे बघा, ट्रेस टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा बॉर्डर अँड शॅडोचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहे, सेंटरलाच आहे. यावरती क्लिक करायचं आहे. ते स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर ऑलरेडीच इथं ब्लॅक सिलेक्टेड असेल, यावरती क्लिक करायचं आहे. इथं कलर याचा व्हाईट ठेवायचा आहे. व्हाईट ठेवल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे. त्याची शॅडोची आपली बॉर्डरची लेंथ आहे ती एक 13% ठेवून घ्या. तर आपली जी बॉर्डर आहे आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळणार नाही. आता काय करायचं, खाली कलर आणि फिलवरती यायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर आपली बॉर्डर अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. आपली जी बॉर्डरची लेंथ आहे ते एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर गणपती बाप्पा मोरया म्हणा, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर PNG वगैरे एकदम बरोबर सेट करून घ्या. तर अशा प्रकारे तर गाईज आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता आपल्या गणपती बाप्पाचा सिरीज 1 नंबरचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करा. तर अशाच प्रकारे आपले गणपती बाप्पाची व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं व्हिडिओची क्वालिटी काय करायची, आपल्याला 1080 पिक्सेल्स ठेवायची. ऑलरेडी सिलेक्टेड असेल जितकी असेल तितकीच ठेवायची आहे. एखादी एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तर व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या गणपती बाप्पाच्या नावाने एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त बाप्पांची सिरीज आणणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे एकदम मागची ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ आहेत गाईज. आपल्या चॅनलवरती खूप ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ आहेत. इंस्टाचं ट्रेंडच उचलत असतो जास्ती करून आपण. आणि आपला बाप्पा सिरीजचा आणखीन एक पहिली प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट तुम्हाला इथं
तुमच्या डिस्प्लेवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ती सुद्धा प्लेलिस्ट नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर गाईज भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया. तर भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये.